कर्ण आणि अर्जुन दोघेही पराक्रमी योद्धे असले तरी अर्जुनाला अधिक कुशल आणि बहुमुखी मानले जाते, तर कर्ण शारीरिकदृष्ट्या अत्यंत बलवान होता. कर्णाला द्रोणाचार्यांकडून पूर्ण शिक्षण मिळाले नव्हते, तर अर्जुनाला श्रीकृष्णाचे मार्गदर्शन होते. कर्णाची दानशूरता, त्याचे ध्येय आणि त्याला मिळालेले अपार प्रेम या गोष्टींमुळे तो अर्जुनापेक्षा अधिक महान योद्धा ठरतो असे काहींचे मत आहे. कर्णाची महानता. 1. दानशूरता. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध होता आणि दानशूरतेच्या बाबतीत तो अर्जुनापेक्षा खूप पुढे होता. 2. दुर्योधनाचा मित्र. कर्णाने दुर्योधनाचा मित्र बनून त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे त्याला कौरवांच्या बाजूने लढण्याची संधी मिळाली. 3. नियतीचा खेळ. कर्ण जन्माला येताच त्याला एकटे सोडून दिले गेले आणि त्याच्या बालपणात त्याला अनेक अपमानांचा सामना करावा लागला. आणि 4. अशक्य वाटणारी गोष्ट. अर्जुनाला हरवणे शक्य नव्हते असे असतानाही कर्णाने आपल्या पराक्रमाने अर्जुनाला अनेकदा आव्हान दिले, असे काही लोक मानतात. अर्जुनाची महानता. 1. बहुमुखी कौशल्य. अर्जुन एकाच वेळी अनेक बाणांचा वापर करू शकतो आणि त्याला लढाईत अनेकविध कौशल्यांची जोड आहे. 2. देवांचा राजा इंद्र याचा पुत्र. अर्जुन हा देवांचा राजा इंद्रचा पुत्र असल्याने त्याला दैवी शक्ती प्राप्त झाली होती, त्यामुळे तो एक शक्तिशाली योद्धा होता. आणि 3. श्रीकृष्णाचे मार्गदर्शन. महाभारताच्या युद्धादरम्यान अर्जुनाला श्रीकृष्णाचे मार्गदर्शन लाभले आणि त्याच्याच मदतीने तो एक उत्तम योद्धा म्हणून ओळखला गेला. थोडक्यात, कर्ण आणि अर्जुन दोघेही महान योद्धे होते, परंतु त्यांचे सामर्थ्य आणि त्यांची कौशल्ये वेगवेगळ्या प्रकारची होती. कर्ण आणि अर्जुन यांच्यात कोण श्रेष्ठ? कर्ण श्रेष्ठ होता का अर्जुन? या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. कर्णाला मानणारे. कर्णाची दानशूरता, त्याचे अपार प्रेम आणि अर्जुनाला आव्हान देण्याची क्षमता या गुणांमुळे तो अर्जुनापेक्षा महान योद्धा होता असे त्यांचे म्हणणे आहे. अर्जुनाला मानणारे. अर्जुनाची कौशल्ये, त्याचे दैवी जन्म आणि श्रीकृष्णाचे मार्गदर्शन यामुळे तो कर्णापेक्षा श्रेष्ठ होता. अखेरीस कर्णाला एका वेगळ्या प्रकारचा योद्ध्याचा दर्जा मिळतो कारण त्याच्या आयुष्यातील आव्हाने आणि त्याच्यातील अनेक गुणांमुळे तो एका प्रेरणादायी पात्रांपैकी एक ठरतो.